नमस्कार मंडळी. तर हा आहे सेकंड पार्ट आणि मला नाही माहीत आता ह्या दिवसामध्ये मी इतके केक बनवले, म्हणजे मी 12 ते 13 किलो केक बनवलेत आणि प्रत्येक केक खूप सुंदर आहे आणि मला असं वाटतं की प्रत्येक केक तुमच्याजवळ मी शेअर करावा, त्यामुळे त्याचे 9 ते 10 पार्ट पण बनतील. तर नक्की बघा. आणि हा जो सेकंड पार्ट आहे तर मला ही ऑर्डर आलेली घाटकोपरवरून. तर मॅमने मला 2 कॉम्बिनेशन सांगितले, पर्पल आणि पिंक. तर ते मी मॅमने सांगितलेलं तसंच करत होती आणि माझी ह्याच्यावरची जी डिझाईन आहे ना ती नीटच नव्हती येत. मी 4 वेळा ती पूर्ण रिमूव्ह करून परत केलं. नंतर मग क्रीमच फाटायला लागली. म्हटलं की आता अशीच डिझाईन आपण तिन्ही केकला देऊ. त्यानंतरला लोकेशनला पोचले आणि जे स्टँड वगैरे होते बटरफ्लाय मी कधीच रेडी करून नाही नेत, कारण की ट्रॅव्हलिंगमध्ये कधी काय होईल सांगता येत नाही. त्यामुळे मी तिकडेच जाऊन पूर्ण रेडी करते. कधी केक वगैरे हल्ले नाही, डॅमेज पण झाले नाही. तशी वेळ तर नाही आली, कारण की मी प्रॉपर केक नेते. आणि म्हणजे बटरफ्लाय होते ते असेंबल करून घेतलं. स्टेजवरती गेले, जे स्टँड होते ते लावले आणि मॅमला जो वरचा केक आहे तो फिरणारा हवा होता, त्यामुळे मी रोटेटिंग टर्नटेबल लावला होता. आणि हा होता केकचा फायनल लुक. आणि तुम्हाला कसं वाटलं तर मला नक्की कमेंट करून सांगा. आणि ह्याच्यावरचे जे वरचा केक आणि मिडलवाला लेअर आहे तो होते रसमलाईचा. आणि जो खाली केक होता 2.5 kg तो होता बेल्जियममध्ये. आणि खूप सुंदर झालेला केक. मॅमला पण खूप केक आवडला. त्यांचा जो फीडबॅक आहे तो मी शेवटला शेअर करते, तर तुम्ही नक्की बघा. आणि ही होती बेबीची एंट्री. नंतर झालं सेलिब्रेशन.